नमस्कार मित्र. सर्वप्रथम क्षमस्व यासाठी की मागचा एक आठवडा जवळजवळ 10-12 दिवस मी माझ्या वैयक्तिक व्यस्ततेमुळे एपिसोड कंटिन्यू नाही करू शकलो. मात्र स्वर, व्यंजन किंवा ऱ्हस्व, दीर्घ या सगळ्याची पायाभूत माहिती आपली झाली आहे आणि आपण त्या पुढचं आता बघणार आहोत. मात्रा मोजण्याचं तंत्र आपलं झालं आहे. मला वाटतं 2-3 भाग आपण केलेत. आता आपण पाहूया की वृत्त म्हणजे काय, मीटर कशाला म्हणतात, वृत्ताचे काही प्रकार असतात का, असतील तर ते कुठले असतील, वृत्ताचं महत्त्व काय आहे, त्याचे उपयोग काय आहे, का लिहायचं वृत्तामध्ये, गण म्हणजे काय, लगावली म्हणजे काय, ह्या सगळ्या त्या अनुषंगाने माहीत करून घ्याव्या लागतील अशा गोष्टी. सो आपण आता सुरुवात करू की मीटर म्हणजे काय, वृत्त म्हणजे काय. बघा, वृत्त आणि त्याचे प्रकार हे आधी आपण पाहू. गझल हा वृत्तबद्ध काव्य प्रकार आहे आणि म्हणून आपल्याला वृत्ताकडे येण्याआधी किंवा गझलेकडे जाण्याआधी अशा सगळ्या रस्त्यानं, अशा मार्गानं मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. वृत्तापाशी आपण येऊन का थांबलो? आता आपल्याला वृत्त काय शिकायचं, तर गझल हा वृत्तबद्ध काव्य प्रकार आहे. तो वृत्ताशिवाय लिहिला जात नाही आणि त्यामुळे आपल्याला वृत्ताची संकल्पना नीट समजून घेणं आवश्यक आहे. 2 ओळीत वृत्ताची व्याख्या सांगता येईल, अकॅडमिकली ती बनवता येईल, परंतु त्यानं वृत्त म्हणजे काय हे आपल्याला क्लिअर होईल का, महत्त्वाचं हे आहे. कारण असं 2 ओळीत व्याख्या सांगून समजावणे इतकी सोपी, सहज ही काही गोष्ट नाही आहे. वृत्त, गण, यती, लगावली या अशा संकल्पना नुसत्या अकॅडमिक व्याख्या सांगितल्याने किंवा पाठ केल्यानं न समजणाऱ्या असून ती फक्त माहिती आहे, मला माझ्या ज्ञानात किंचितशी ती भर आहे, पण हे आपल्याला अंगवळणी पाडून घ्यायचं आहे, आपल्याला आपल्या रक्तातच भिनवून घ्यायचं आहे. हे सगळा पसारा जो आहे हा लय सांभाळण्याचा पसारा आहे आणि लय सांभाळण्यासाठी जे वृत्त नावाचा जो एक पिंजरा आहे, आपल्याला वाटतं वृत्त हा साचा आहे, वृत्त हा पिंजरा आहे, परंतु त्याच्यामध्ये काय आहे, तर एक लय नावाचा आपल्याला न दिसणारा पक्षी आहे आणि तो तिथे आहे, त्याच्यासोबत जातो तो आशय. आणि तेव्हा आपण एका वृत्तात कुठली तरी एक कविता लिहिली, गझल लिहिली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून वृत्त ही कन्सेप्ट आपल्याला सगळ्या अंगानं, सर्वांगानं नीट लक्ष देऊन माहीत करून घ्यावी लागणार आहे. लोकांना असं वाटतं की सर शिकवा, आता मी हे सगळं जे करायला लागलो त्याच्या पाठीमागे एक भूमिका आहे. अनेक लोक म्हणतात सर आम्हाला गझल शिकायची आहे, पण असा अनुभव आहे आम्हाला की असं वरचेवर म्हटलं जातं, शिकवण्यासाठी आग्रह धरला जातो, पण असं कुणाचं नुसतं वरचेवर असं चालता बोलता बोट धरून गझल शिकता येत नाही. त्याचा एक समजून उमजून अभ्यासाची बैठक मारून अभ्यास करावा लागतो, ती गोष्ट नीट समजून घ्यावी लागते, सरावानं सराईत व्हावं लागतं, वृत्त साक्षर व्हावं लागतं. तेव्हा कुठे मग त्यात काही लिहिणं आणि ते लिहिता येणं, त्यात यशस्वी होणं हा पुढचा भाग होतो. म्हणून प्रत्येकाला हसता हसता हो म्हणून आपल्याला पुढं निघून जाता येणार नाही. म्हणून मी हा व्हिडिओचं माध्यम निवडलं आहे की या माध्यमातून मी माझं काम करून ठेवीन आणि बॉल तुमच्या कोर्टात असेल. तुम्हाला जेव्हा सवड मिळेल तुमच्या व्यस्ततेतून, तेव्हा तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघावेत आणि वृत्त काय आहे, वृत्तात लिहिणं काय आहे, यातली कृतकता काय आहे, यांत्रिकता काय आहे, तंत्रशरणता काय आहे आणि सहजता काय आहे हे समजून घ्यावं आणि जबाबदारीनं त्या सफाईदारपणे वृत्त हाताळावं, वृत्तात मुशाफिरी करावी
म्हणून हा सगळा प्रपंच आहे. अं, तर समजून घेऊया, हे सगळं अंगवळणी पाडून घेऊया. आपल्याला जर का गझल तंत्र समजून घ्यायचं असेल तर आधी कविता एक समज म्हणून आपल्यामध्ये स्थापित असलीच पाहिजे, स्थित असलीच पाहिजे. कारण कविता काय तुम्हाला कोणीच सांगणार नाही कशी येते, कशी लिहायची आहे. कविता तुमच्याकडे आहे, तुम्हाला फक्त एक गझल नावाचा फॉर्म, आपण त्या फॉर्मच्या तंत्राबद्दलची चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेच्या अंगाने आपण वृत्त, लय, छंद किंवा हा जो आकृतिबंध आहे गझलेचा, यासाठी ही पूर्वतयारीचा भाग शिकतो आहोत. म्हणून यात ज्या ज्या संकल्पना आपल्या बोलता बोलता समोर येतील त्या त्या जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं, त्या माहीत करून घेणं, आत्मसात करणं, त्यावर परत परत हे म्हणजे काय असं विचारावर न लागणं, यासाठी स्वतःला प्रिपेअर करणं हे ज्याचं त्याचं स्वतःचं कर्तव्य आहे. आता व्याख्या सांगतो. जसं की मी म्हणालो मगाशी की व्याख्या ऐकून काय होणार नाही, पण एक फॉर्मॅलिटी आहे आणि आपण स्वतःच आपल्या मनानं एक वृत्ताची व्याख्या बनवून, ती अंतिम नसेल, ती अकॅडमिक नसेल, परंतु एक ढोबळ मानाने वृत्त कशाला म्हणतात किंवा कशाला म्हणता येईल यावर काही बोलायचं ठरलं तर वृत्त म्हणजे निरनिराळ्या मात्रा गटाच्या, म्हणजेच गणाच्या. आता गण म्हणजे काय हे मी पुढे समजावीनच, पण निरनिराळ्या मात्रा गटाच्या म्हणजेच गणाच्या आवर्तनातून, रिपिटेशनद्वारे निर्माण होणाऱ्या लयीची लघु गुरु चिन्हांच्या साह्याने केलेली लय सुसंगत मांडणी, असं आपल्याला वृत्त किंवा छंदाबद्दल म्हणता येईल. पण मग आता ही लय सुसंगत मांडणी, त्याची उदाहरणं पाहावी लागतील. लघुगुरूची चिन्ह, आता अनेक प्रकारची चिन्ह वापरतात जसं की आपण मागे बोललो, पण आपण इथे ल आणि गा, ल फॉर लघु, गा फॉर गुरु, अशा पद्धतीने ती चिन्हे वापरणार आहोत. कारण ती म्हणताही येतील, एक दोन म्हणण्यापेक्षा, म्हणजे मात्रा संख्येचं चिन्ह वापरण्यापेक्षा लघु गुरु ल गा अशा पद्धतीने जर आपण ती मांडणी लिहिली तशीच बोलताही येईल आणि ती बोलताना तुम्हालाही तिचा क्रम असा समजेल. म्हणून ल आणि गा हे शब्द आपण लघु आणि गुरुसाठी वापरणार आहोत. पुढे गण म्हणजे काय हेही समजून घेणार आहोत. आत्ता आपण वृत्ताची एक ढोबळ व्याख्या मांडली की वृत्त म्हणजे निरनिराळ्या मात्रा गटाच्या म्हणजेच गणाच्या आवर्तनातून निर्माण होणाऱ्या लयीची लघुगुरूच्या चिन्हांच्या साह्याने केलेली लय सुसंगत क्रमवार मांडणी. मग हा झाला फक्त वृत्ताचा साचा, त्यातून लय निर्माण होणार हे गृहीत आहे. लय निर्माण झाल्याशिवाय वृत्तपूर्ती किंवा वृत्त ही संकल्पना अस्तित्वातच येणार नाही. आता हे झालं लय निर्माण होण्यापुरतं, पण ह्या लयीत मग आपण नंतर आपला आशय पेरतो आणि मग तो एक गेय आशय आपल्या समोर येतो. त्याला आपण काव्य किंवा पद्य किंवा गझलचा एक शेर किंवा गझलची एक ओळ मिसरा म्हणू शकतो. या जसजशी गझलेकडे वळू तसतशी गझलेची तोंड ओळख म्हणून त्यात येणाऱ्या संकल्पनांचाही आपण पाठपुरावा करू. तुर्तास हे सगळं समजण्यासाठी, या संकल्पना सविस्तर पाहण्यासाठी आपण अतिशय सिक्वेन्सली पुढे जाऊ. तत्पूर्वी आपण वृत्ताची जशी व्याख्या पाहिली तसं वृत्त का, पण कशासाठी आणि वृत्तात का लिहायचं, वृत्तात लिहिण्याचे फायदे किंवा वृत्ताचा उपयोग, अशा पद्धतीनेही त्याचं महत्त्व समजून घ्यायला हवं. तर त्याच्यासाठी आपण बघा, वृत्ताला एक मगाशी व्याख्या सांगितली त्यातच आहे की वृत्ताला एक आपली लय आहे, एक रिदमिक एक इफेक्ट आहे त्याला. कारण रिदम निर्माण नाही झाली तर वृत्त म्हणजे छंद निर्माण होणार नाही. तर त्याला एक आंतरिक लय आहे. पण मग लय कशासाठी, तर लय ही गेयता आणते, कुठली गोष्ट गाता येते, एक छंद आहे त्याला,
त्या छंदामुळे त्याला वेगवेगळ्या चाली लावून तुम्हाला म्हणता येते. आणि एखादी गोष्ट अशी गेय करून ठेवली, त्याला गाण्याच्या स्वरूपात, गेयतेच्या स्वरूपात तुम्हाला कंठस्थ करता येते. त्याची क्रमवार अशी सुसंगत मांडणी असली की आपल्या बघा काही आठवत नाही, पण आपल्याला प्रतिज्ञा आठवते, आपल्याला जनगणमन आठवतं, राष्ट्रगीत आठवतं, आपल्याला आपण लहानपणी म्हटलेलं पसायदान आठवतं, कुणाला गीतेचे अध्याय आठवत असतील, कुणाला संथ आठवत असतील, संध्या सायं प्रार्थना आठवत असेल. हे का आठवतं? कारण हे सगळं वृत्तबद्ध आहे. ह्यातलं खूप काही वृत्तबद्ध आहे किंवा अनेकदा आपण गोखलं आहे. रामरक्षा आठवत असेल का? कारण हे सगळं वृत्तात आहे. म्हणजेच आपण मागं गेलो तर आपल्याला असं स्पष्टपणे सगळं असं एक एक क्रिस्टल क्लिअर असं काही बाकीचं आठवत नाही, पण हे सगळं आठवतं क्रिस्टल क्लिअर. का? कारण हे लयबद्ध आहे. आणि हाच महत्त्वाचा उपयोग किंवा फायदा आहे की एखादी गोष्ट कितीतरी दिवसानंतर तुम्ही अचानक आठवायची म्हटलं तर ती आठवू शकता, जर ती वृत्तात लिहिलेली असेल, जर ती तुम्ही तशा पद्धतीने वाचलेली असेल वारंवार आणि लक्षात ठेवली असेल. तर मधल्या काळात तुम्ही पूर्णपणे विसरून गेलात तरी तिचा किंचितचा उल्लेख झाला तर पुढचा तुम्हाला पकडता येतं आणि बरंचसं त्यातलं तुम्हाला आठवत राहतं. तर हे सगळं होतं. आणि अजून काही फायदे आहेत वृत्तात लिहिल्याचे. कारण प्रत्येक शब्दाची जागा वृत्त ठरवून देतं. त्यातला एक शब्द तुम्ही त्याची जागा बदलू शकत नाही, त्याला काढून घेऊ शकत नाही, त्यात नवा शब्द ॲड करू शकत नाही. इतकं चपकल असं ते लिहिलेलं असतं. तसं जर कोणी केलं तर ते लक्षात येतं. लक्षात येतं इन द सेन्स, जर ते वृत्तातच होतं आणि पुन्हा बदल करणाऱ्याने वृत्तातच छेडछाड करून पुन्हा वृत्तातच लिहिलं तर कदाचित कळणार नाही. पण मला वाटतं ते आशयाला छेद देणारं असल्यामुळे तेही कळेल. म्हणून मुळात त्यात फेरफार करता येत नाही, हा एक फायदा असतो वृत्तात लिहिल्याचा. कारण एक शब्द जरी एकाक्षरी जरी शब्द असला आणि तो तिथे वजा दिसला तर वृत्ताची लय विसंगत होते आणि तुमच्या लक्षात येतं की इथे काहीतरी असलं पाहिजे होतं जे नाही आहे. मग ते लिहिलेला पुरावा असो किंवा तुमच्या स्मरणातला असो, तुम्हाला ती जागा रिक्ती का वाटेल आणि ती भरून काढण्यासाठी योग्य शब्द कुठला असावा त्याचाही अंदाज आपल्याला करता येतो. आणि ते गहाळ झालेली अक्षरे किंवा शब्दही पुन्हा सुचतात किंवा योग्य तो शब्द तिथे जसाच्या तसा आठवू शकतो. सांगायचं तात्पर्य हे अतिशय महत्त्वाचे असे काही गोष्टींमुळे वृत्त या गोष्टीला महत्त्व आहे. कारण बघा, आपण फार पूर्वीपर्यंत मागे मागे गेलो तर लक्षात येईल की भाषा लिहिण्याची, लिपी लिहिण्याची कला किंवा लिपीचे आकार, ॲनाटॉमी ऑफ लेटर्स हे नंतर अस्तित्वात आलं असावं. त्याच्या काही शेकडो वर्ष, हजारो वर्ष आधीपासून आपण बोलते आहोत. म्हणून आपलं जे वाङ्मय असेल ते आधी वाणीतच आलंय, उच्चारांतून आलंय. आणि त्याच्यासोबत लय छंदाचा सुद्धा उगम हा आदिम आहे. मला वाटतं तो लिपीच्या आधीचा असावा. लिपी अक्षर रूपात अवतरल्याच्या आधीच आपली वाणी, उच्चार, नाद, लय, छंद हे आलेले असावेत. त्यात बडबडगीते का आपण म्हणत असो, परंतु हे सगळं आपण खूप आधी केलं आहे. आणि त्यानंतर आपण भाषेला व्यंजन, मुळाक्षरं वगैरे या पद्धतीनं आलो. आपल्या आदिम संस्कृतीत गेयता असलीच पाहिजे. आणि ही फक्त भारतीय नाही किंवा जगातल्या कोणत्याही तुम्ही पृष्ठभागावर गेलात तर तिथे तुम्हाला आदिम संस्कृतीत या लय छंदांचं गुणसूत्र सापडेल. जे आपल्याकडे सापडतं तेच आफ्रिकेत सापडेल, तेच तुम्हाला इंग्लंड, अमेरिकेत सापडेल. सांगायचं तात्पर्य की हे खूप आदिम आहे. आपल्याकडच्या श्रुती, स्मृती ह्या वाङ्मयाला जी गेयता आहे त्याचंही हेच आपल्याला उदाहरण देता येईल. या गेयतेमुळे किंवा या वृत्तबद्धतेमुळे एका पिढीला जेव्हा लिहिण्याची कलाच नव्हती किंवा त्या कलेचा उगम होण्याच्या आधी
एक एक वाङ्मय जे श्रुती किंवा स्मृतीच्याच माध्यमातून आपण कंठस्थ करून मस्तकातच ठेवलेलं आहे, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचं काम तेव्हापासून ते आजच्या काळापर्यंत, अगदी काल परवापर्यंत हे चालत आलेलं आहे. आणि मग ते कंठस्थ करून किंवा मुखोद्गत करूनच होतं. आणि जेव्हा असं करायचं असतं तेव्हा त्याला एक, भले तो अव्यवहार्य असेल, पण एक वृत्त किंवा एक छंद असावाच लागतो. तेव्हा ती गेयता टिकून राहते, त्या गेयतेसोबत ते वर्डिंग टिकून राहतं. आणि म्हणूनच असं मला वाटतं की अगदी तेव्हापासून वृत्ते आजपर्यंत काळाच्या अनुरूप अशी उत्क्रांत होत 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 आपल्यापर्यंत आली आहेत. आज आपण जी व्यवहारोपयोगी वृत्ते वापरतो, अगदी आपल्याला संवादी वाटतात, त्या वृत्तापर्यंत येण्यास अशा अनेक आवर्तनांचा, अनेक पिढ्यांचा श्रुती संस्कार याला त्यांच्या आपल्यावर ऋण आहे. आणि हा सगळा वृत्ताचा इतिहास आहे. काय होतं की वृत्तात विचार बांधल्यामुळे त्यात एका अक्षराची सुद्धा हालचाल करण्याबाबत, अदलाबदल करण्याबाबत गल्लत करता येत नाही, आणि झालीच तर ती लक्षात येते. त्यामुळं ते जे काय बाळ असेल ते मस्तकात सांभाळताना सुद्धा थोडासा वृत्ताभ्यास असलेला माणूस एकही शब्द गहाळ होऊ देणार नाही त्यातला. तुम्हाला एक माहिती आहे का की एखादी गोष्ट, एक खेळ बघितला आहे मी, तुम्ही पण पाहिला असेल की एखादी गोष्ट एकाच्या कानात सांगायची, त्यानंतर त्यानं ती दुसऱ्याच्या कानात सांगायची, त्यानंतर त्यानं ती असे करत करत एक 10 लोकांच्या कानात सांगून ती गोष्ट आपल्यापर्यंत पुन्हा त्याला जर मोठ्यानं सांगायला सांगितली तर ती गोष्ट तो कम्प्लिटली बदलून काहीतरी वेगळंच आपल्याला सांगत असतो. हे का होतं? कारण एकानं दुसऱ्याच्या कानात सांगताना जे शब्द आपण एकाच्या कानात सांगितले होते ते शब्द असे छंदात नव्हते, वृत्तात नव्हते, ते मुक्त होते. ते काहीतरी फक्त स्मरणात राहावं किंवा त्यांना कोड्यात टाकणारं असं काहीतरी होतं, ज्याच्यात विसंगती येत गेली. काहीतरी ऐकायचं, त्याचा विपर्यास करून दुसऱ्याच्या कानात सांगायचं, त्याचा विपर्यास तिसऱ्यानं चौथ्याच्या कानात सांगायचं, असं करून आपल्याकडे 10व्याच्या ओठी येईपर्यंत त्याचा अतिशय विपर्यस्त असा काहीतरी आशय आलेला असतो. आणि हे असं होऊ नये, जसंच्या तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावे, म्हणून वृत्ताचा खूप मोठा रोल होता या आपल्या श्रुती स्मृती वाङ्मयामध्ये. आणि जगातल्या सगळ्याच उपखंडामध्ये जे कुठलं वाणीचं आदिम वाङ्मय असेल त्यात गेयता असणारच. आणि त्या गेयतेने तिथली अगदी मूळचं जी काय गाथा असेल त्यांची ती टिकवली असणार, याबद्दल मला तरी शंका नाही. आता आपण वृत्ताचे प्रकार, एक फॉर्मली मला तुम्हाला गप्पा मारता मारता पुढेही घेऊन जावं लागणार आहे. वृत्ताचे प्रकार म्हणून आपण आता 3 प्रकार मी तुम्हाला सांगतो की जे प्रामुख्याने आपल्या वृत्तछंदाच्या बाबतीत 3 वर्गीकरणं केली आहेत. त्यातला पहिला आहे अक्षरछंद. हा जो अक्षरछंद आहे, आज आपण अक्षरछंदावर बोलू. म्हणजे आज आत्तापर्यंत जे बोललो त्याच्यानंतर आपण अक्षरछंद समजावून घेतलं की हा एपिसोड संपवू, आणि पुढच्या एपिसोडमध्ये अक्षरगण वृत्त घेऊ. 3 प्रकारचे वृत्त सांगितलेत: अक्षरछंद, अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त. तर हे तिन्ही आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणासकट उलगडत समजून घेऊ. आता बघा, अक्षरछंद वृत्ताचे 3 प्रकार. त्यातला पहिला प्रकार, खरं म्हणजे गझल अक्षरछंदात लिहिली जात नाही. हे मी सुरुवातीला सांगायला नव्हतं पाहिजे, पण तुम्हाला सांगतो. गझल या अक्षरछंदात लिहिली जात नाही, मग आपण अक्षरछंद कशाला शिकायचा? खरं तर मी याला टोलवून पुढे निघून गेलो असतो. पण आता सगळ्याच गोष्टींवर बोलत चाललो आहोत, तर हे सगळं थोडं जुजबी का होईना माहीत करून घेऊन पुढं जायला हवं. तर मग काय आहे अक्षरछंद? अक्षरछंद कसा असतो? थोडंसं माहीत करून घ्यायला काय हरकत आहे?
गझलकडे जाणारच आहोत, पण हा वृत्ताचा एक प्रकार आहे, यालाही एक छंद आहे आणि म्हणून तो माहीत करून घेतला पाहिजे. कारण आपण कवी आहोत, तर कवितेच्या अंगानं जे जे असेल ते ते आपण माहीत करून घ्यायलाच हवं. अक्षरछंदात जी रचना आपण करतो त्यात दर ओळीत ठरलेली अक्षरसंख्येची मर्यादा सांभाळली जाते आणि चपखल आशय सांगण्याची तर एक मागणी असते, एक अपेक्षा असते प्रत्येक कृतिबंधाला कवितेच्या, ती तुम्हाला पूर्ण करावीच लागते. ही व्याख्या नव्हे, मी अक्षरछंदाचं एक विश्लेषण किंवा विवरण तुम्हाला सांगतो की अक्षरछंद हा अक्षरांच्या संख्येची मर्यादा पाळतो एकेका ओळीत. उदाहरणार्थ अक्षरछंदात अष्टाक्षरी येते, उदाहरणार्थ अभंग येतो, उदाहरणार्थ हायकू म्हणता येईल आपल्याला, असे अनेक प्रकार येतात. पण अक्षरछंदात प्रामुख्याने 3 गोष्टीला महत्त्व आहे आणि त्या 3 गोष्टींवर आपण बोललो तर अक्षरछंद काय आहे ते बेसिकली आपल्याला कळून जाईल. एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या त्या छंदाप्रमाणे अक्षरांची संख्या, त्याची मर्यादा पाळणे, अक्षरसंख्येची मर्यादा पाळणे. उदाहरणार्थ अभंग, अभंगाचं काय असतंय 6 6 6 4, त्यातही अनेक प्रकार आहे. आता बघा, असं जर आपण करत गेलो अभंगाचे प्रकार, मग आपण खूप अवघड करून बसू आपला रस्ता. पण एक धावतं मी तुम्हाला सांगत चालतो की अभंग पहिल्या चरणात 6, दुसऱ्या चरणात 6, तिसऱ्या चरणात 6 आणि असा एक जो श्लोक असतो अभंगाचा, एक चरण असतं, त्या चरणातही 4 टप्पे, 4 भाग केले असतात आणि त्यात 6 6 6 आणि मग शेवटच्या यात 4 अक्षरं असतील अशी शब्दयोजना असते. 6 अक्षरांचा शब्द किंवा 6 अक्षरं असतील, शब्द कितीही होत. जसं की देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी, उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, 6 6 6 4, अशा पद्धतीने ही अभंगाची ठेवण आहे. आणि या ठेवणीचं अपवादात्मक सूट सोडल्यास ह्या बेसिक ठेवणीचा भाग सांभाळून, आकृतिबंध सांभाळून संतश्रेष्ठांनी अभंग हा प्रकार इतका लोकप्रिय केलेला आहे, त्याला खूप मोठी परंपरा आहे. त्याबद्दल आपण वेगळं तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. अभंग अजून एका बाबतीत आपला खूप जवळचा आहे, ती गोष्ट आपण गझलेच्या अनुषंगाने पुढे कधीतरी पाहूच. अजून दुसरा एक प्रकार आहे अक्षरछंदामध्ये, जसं की हायकू. त्यात बघा, पहिली ओळ 5 अक्षरांची, दुसरी 7 आणि पुन्हा 5 अक्षरांची. यात 5 5 7 5 7 5 असंही करतात आणि कुठल्या तरी 2 ओळीमध्ये, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या लागोपाठ अशा ह्याच्यात यमक साधलं जातं. यमकाचं अभंगातही आहे. तो एक पॉईंटच खरं तर असला पाहिजे की यमक पाळलं जातं. त्याचा एक नादमयता, त्याचं नाद सौंदर्य सांभाळून लेखन केलं जातं. ते एक लक्षण आहेच, जे की अनेक कवितांचा मूल धर्म आहे. आणि अष्टाक्षरी तर सगळ्यांना माहीतच आहे की लय आणि प्रत्येक गोष्टीत 8 अक्षरे. मुळात लय हा फॅक्टर सगळ्या अक्षरछंदात आहेच, की छंद आहे म्हणून लय आहे. छंद हा शब्दच जिथे येईल तिथे लय असते, म्हणजे असते, त्याशिवाय छंद होऊ शकत नाही. अगदी मुक्त छंद का असे नाही, त्याला लय असल्याशिवाय तो मुक्त छंद होणार नाही, अन्यथा मग छंदमुक्त होऊन जाईल. सो 8 अक्षरांची मर्यादा पाळतानाच ते लयित आहेत की नाही तेही बघितलं जातं. आपण तेही बघू उदाहरणार्थ. मात्र आत्ता काय की जी अक्षरछंदाची शब्दयोजना आहे ती छंदाला अपेक्षित लय साधणारी असलीच पाहिजे, कारण निव्वळ अक्षरसंख्येचा नियम पाळून लय निर्माण होत नाही. मग लय निर्माण होण्यासाठी काय करावं लागेल, तर शब्दांचा क्रम बदलून, शब्दांच्या जागा बदलून, ठेवून पाहून जेव्हा अपेक्षित लय साधली जाईल त्या
आणि त्यासाठी लयीचं एकतर उपजत नॉलेज हवं, उपजत समज हवी, अन्यथा तिचा संस्कार तरी तुमच्यावर व्हायला हवा. ठरलेल्या आकृतिबंधात निश्चित, ठोस व आशयघन पूर्ण असा विचार मांडता आला तर आपण अक्षरछंद साधला आहे असं समजता येईल. मात्र जसं आधीच्या पॉईंटमध्ये लय ही गोष्ट उपजत समजली पाहिजे किंवा शिकवली गेली पाहिजे, तसं ह्या गोष्टीसाठी कवितेची समज असली पाहिजे. आणि मी तर माफी मागून सांगू इच्छितो की कवितेची समज कोणाला देता येत नाही, ती असते, अंतस्थच असते. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अभंगाचं उदाहरण पहा. देवाची ये द्वारी. आता इथे लघुगुरूचा काही मेळ नसतो, फक्त अक्षर संख्या महत्वाची असते. देवाची ये द्वारी हे 6 अक्षरे आहेत बघा. देवाची ये द्वारी 6 उभा क्षणभरी 6 तेणे मुक्तिचारी 6 साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. याच प्रकारे तो पूर्ण अभंगच लिहून काढलाय. याप्रमाणे तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी नियम पाळला आहे अक्षरसंख्येचा. मात्र शेवटच्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पांडवा घरी असं लिहिलंय. तर अशा वेळी तुमचं इथे काय केलंय सरांनी, ज्ञानदेवांनी, साधियेल्या किंवा कोण करी, बाह्य सदा हे 4 अक्षर असताना पांडवा घरी इथे 5 अक्षरे आहे. आता अशा वेळी आपण त्याला अपवादात्मक परिस्थितीत त्यांनी अक्षरछंदाचा नियम जरी पाळला नसेल तरी त्यांनी साधियेल्याला जेवढं वजन आहे, कोण करी ला जेवढं वजन आहे, बाह्या सदा ला जेवढं वजन आहे, पांडवा घरी तेवढ्याच वजनात लिहिलं आहे. तर ही छंदिक गोष्ट आहे की त्यांना माहिती आहे की छांदिक वजन वापरायचं आहे. त्यांनी त्या पद्धतीनं, आणि जेव्हा खूप सारा सराव होतो, जेव्हा इतका सफाईदारपणा येतो, तेव्हा त्यासोबत तो अधिकारही मिळतो की मला आशय घेण्यासाठी, आशय योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी कुठला रूल कधी पाळायचा आहे आणि कधी त्या रूल ब्रेक करूनही त्याच्या पुढे जाऊन अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला लिहायचं आहे. ते ही थोर मंडळीत जाणवत. त्यांना आपण हा प्रश्न नाही करू शकत की तुम्ही असं का लिहिलं. अष्टाक्षरी बघा. अरे खोप्यामध्ये खोपा. अष्टाक्षरीच्या पॉईंटच्या वेळी मी एक मुद्दा लिहिला होता बघा की लय सांभाळून. का म्हणतोय मी तसं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तर मला सांगा याच्यात खोप्यामध्ये अरे खोपा असं केलं चालेल का. खोप्यामध्ये खोपा अरे असं केलं चालेल का. नाहीच चालणार. ते तुम्हाला काहीतरी लय बिघडल्यासारखं, रायमिंग वर्ड नाही वाटणार. सुगरणीचा चांगला सुगरणीचा असं म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणतानाच जाणवलं ना तो प्रॉब्लेम काय. चांगला सुगरणीचा लय बिघडते, लय विसंगत होते. तर मुद्दा हाच आहे की लय सांभाळली जावी. मग लय सांभाळणं त्या माऊलीला, बहिणाबाई चौधरींना काश्या वेचताना, खोडक्या जोडताना आणि तण खुरपताना, शेतीची कामं करताना ही सहज ती माय माऊली आपली ह्या ओव्या म्हणत होती. तिला हे साधता येतं. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की 8 अक्षरांची ओळ लिहिली की अष्टाक्षरी झाली. इतके आम्ही घाई करतो आणि छंद समजत नाही आम्हाला की छंद काय असतो. छंद न पाळता अनेक अष्टाक्षरी मी वाचण्यात येतात तेव्हा कळतं की कसं होणार. जर का छंदच आपल्याला माहीत नाही तर नुसते 8 अक्षर. आणि हे अशाच गोष्टी गझलेतही होतात की निव्वळ तुम्ही वृत्त किंवा मात्रांच्या पूर्ती केल्याने आशय लिहून होत नाही. आशय यावा लागतो, गेयतेसह यावा लागतो आणि मग तो तुमच्या मनाजोगता त्या साच्यात येऊन बसतो. तेव्हा मग ते ऐकण्यास, ते सांगण्यास, सगळ्याच गोष्टींना मजा येते. मन वढाय वढाय. तर वढाय मन वढाय असं चालेल का.
वढाय वढाय मन असं चालेल का? का घेतलंय त्या माऊलीनं असं मन वढाय वढाय? अरे राईम्स त्याच्याशिवाय अचूक असूच शकत नाही. आणि असंच काय होतं की एखाद्याला त्याचीच ओळख फक्त इकडचे शब्द तिकडं ठेवून त्याला सुचवलं की बाबा तुझा छंद बिघडलाय, तू हे असं नाही असं लिही, तर त्याला काहीतरी मास्तरांनी गुन्हा केला असं वाटायला लागतं. मी जसं लिहिलं होतं एकतर तसं चांगलं, किंवा मी अन्य पर्याय शोधतो असं तो करू लागतो. आणि मग तो आपण सुचवलेला बदल स्वीकारत नाही आणि मग तो चुकतच जातो. कारण त्याला आपण जी सूचना केलेली असते, ज्याने कुणी, जो कोणी त्याचा गुरु असेल किंवा ज्याला सांगावं वाटलं त्यानं जर छंदाच्या अंगाने त्याला सुधारणा सांगितली असेल ती जशीच तशी घ्यायला हरकत नाही. कारण त्याची ओळच होती तशी, फक्त त्यातल्या शब्दांच्या जागा बदलून त्याला सुधारणा सुचवली. तर तो म्हणतो मला सुचवू नका, मला फक्त तुम्ही चूक आहे का बरोबर सांगा, मी बरोबर करत बसतो. पण लय ही गोष्ट जर नीट समजून घेतली तर मला वाटतं हे वारंवार कुणाला एकमेकाला सांगत बसावं लागणार नाही. आता ही सप्ताक्षरी, पंचाक्षरी, षडाक्षरी, दशाक्षरी अशा अनेक अक्षर मर्यादा पाळणाऱ्या अशा रचना असू शकतात. नादो महानोरांची ही रचना आपण ऐकलीच असेल. नभ उतरू आलं, चिंबत थरथरवलं, अंग झिम्मड झालं हिरव्या बहरात. सो असे कुठल्या अनेक वेगवेगळ्या अक्षरसंख्यांच्या मर्यादा पाळणाऱ्या रचना आपण अनुभवू शकतो. मी उदाहरणादाखल हा अक्षरछंद काय असतो त्याचं एक धावतं प्रात्यक्षिक तुमच्यासमोर ठेवलं. वर सांगितल्याप्रमाणे अभंग, ओवी, हायकू, अष्टाक्षरी, दशाक्षरी, सप्ताक्षरी, तत्सम इतर अनेक प्रकार अक्षरछंदात मोडतात. पण मी सांगू इच्छितो की गझल अक्षरछंदात लिहिली जात नाही. सो म्हणून मी आज हा अक्षरछंदापर्यंत आणून इथे हा एपिसोड ब्रेक करतो आणि लवकरच तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये अक्षरगण वृत्त काय असते आणि अक्षरगण वृत्त हे खरं गझलेचं वृत्त आहे. मातृवृत्तातही गझल लिहितात, त्यावर आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. सर्वप्रथम अक्षरगण वृत्त शिकू, त्यातली काही उदाहरणं वगैरे नंतर बघू. आधी मी फक्त वृत्त किती प्रकारचे आहेत त्यांची ओळख करून देतो आहे, आलं का लक्षात. नंतर आपण गझल ह्या प्रांताची जेव्हा सुरुवात करू त्या सुरुवातीच्या अनुषंगाने मी तुम्हाला गझलेला अनुकूल असलेली काही अक्षरगण वृत्ते घेऊन त्याची काही उदाहरणं ठेवून त्याप्रमाणे पुढे जाऊ. आता फक्त मी उद्या तुम्हाला अक्षरगण वृत्तांचा एक विश्लेषण करून सांगून देईन की, कारण वृत्ताचे प्रकार हा एक पूर्ण चॅप्टर आपण क्लोज करू. सो कसा वाटला आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली हे वरचेवर तुम्ही कळवत आहात. बऱ्याच लोकांनी मला एपिसोड डिले होतोय, नेक्स्ट एपिसोड कधी येतोय हे विचारलं. आजही माझी मनस्थिती ठीक नव्हती, इतकी जरा धावपळ सुरू आहे, डोळे लाल झालेले आहेत, परंतु वेळ काढून हा एपिसोड मी करू पाहिला आहे. बघूया कसा होतोय आणि लवकरच भेटू अक्षर गणवृत्ताकडे. ओके.